महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खारेपाटातील पाणी टंचाई विरोधात अमर म्हात्रे यांचे आमरण उपोषण सुरू। उपोषणाचा 5वा दिवस। पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील वाढत्या पाणी टंचाई विरोधात वडाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्हात्रे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस असून प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। खारेपाटातील अनेक गावांना गेल्या अनेक वर्षांपासून अपुरा, कमी दाबाचा व अनियमित पाणीपुरवठा सहन करावा लागत असून या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। यापूर्वी 15 मार्च 2026 रोजी अमर म्हात्रे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला रीतसर नोटीस देऊन आमरण उपोषण सुरू केले होते। त्यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन देत सिडको पाईपलाईन विस्तारीकरण, हेटवणे धरणातून अतिरिक्त पाणी वळवणे व शेवटच्या गावांपर्यंत योग्य दाबाने पाणी पोहोचवण्यासाठी बूस्टर पंप बसवणे अशा विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र प्रशासनाच्या विनंतीला मान देत उपोषण स्थगित करण्यात आले होते। गेले 2.5 महिने उलटूनही कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा अखेर अमर म्हात्रे यांनी 8 मे 2026 पासून वडाव पाण्याच्या टाकीच्या येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे। पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता शैपाली देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली, मात्र केवळ आश्वासने देऊन खारेपाटातील जनतेची फसवणूक करण्यात आली असून आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका अमर म्हात्रे यांनी घेतली। खारेपाटातील नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे। उपोषणस्थळी अजित पाटील, किरण म्हात्रे, राजेंद्र झेमसे, जितेंद्र म्हात्रे, प्रदीप ठाकूर, सुरेखा म्हात्रे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पेण। काका, आज उपोषणाला तुम्ही बसलात, काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? माझं नाव अमरचंद बळीराम म्हात्रे। मागच्या वेळेला म्हणजे 25 मार्च ते 28 मार्चपर्यंत मी उपोषणाला बसलो होतो। त्या संदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे मला प्रत्येक वेळी विनंती केली मग की तुम्ही आंदोलन मागे घ्या वगैरे। मग म्हटलं कुठल्या ह्याच्यावर आंदोलन मागे घेऊ, तर म्हणतं आम्ही तुम्हाला लेखी देतो की 8 दिवसामध्ये तुम्हाला खारेपाट विभागामध्ये पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पाणी पुरवण्याचा प्रयत्न करू। तर म्हटलं 8 कशाला, 15 घ्या दिवस, 20 दिवस दिले त्यांना दिले। 20 दिवस झाल्यानंतर 25 दिवसानंतर मी पुन्हा त्यांना एक स्मरण लेटर पत्र दिलं, त्यांना आठवण करून दिली, बघा जर तुम्ही आता ज्याप्रमाणे पत्र मला दिलं तुम्ही त्याप्रमाणे जर तुम्ही पाणी सोडलंच नाही तर मला पुन्हा आंदोलनाला बसावं लागेल। त्यांचं उत्तर काहीच नाही आलं। म्हणून मी कालपासून म्हणजे 8 मे पासून आता हे आंदोलनाला बसलो आहे, उपोषणाला बसलो आहे। तर आता माझी एकच इच्छा आहे की त्यांनी जो मला आश्वासन दिलं होतं की पूर्ण खारेपाट विभागामध्ये आम्ही पाणी सोडू, ते त्यांनी आश्वासन पुरं केलं नाही। इलाजास्तव आता मला हे उपोषणाला बसावं लागलेलं आहे।